तुम्ही केपेबल आहात, खूप हुशार आहात, तुमच्याकडे नॉलेज आहे, सगळ्या स्किल्स आहेत, तुम्ही कॉन्फिडंट पण आहात, तुमचा आत्मविश्वास पण चांगला आहे, पण तरी सुद्धा लोक तुम्हाला सिरियसली अजिबात घेत नाही. तुमचं बोलणं इंटरप्ट केलं जातं. तुम्ही जे जे मुद्दे मांडता किंवा आयडियाज दिल्या जातात त्याच्याकडे हमखास दुर्लक्ष केलं जातं. त्याचं कारण एकच आहे, तुमचा कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, पण तो दिसत नाही. नमस्कार मंडळी, मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण एक खूप छान विषय घेणार आहे. आता ह्याच्यासाठी काय करायचं, प्रॉब्लेम सेटअप. आज मी तुम्हाला अशा 3 चुका सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट दिसत नाही. पण त्याची ना एक खूप चांगली बातमी आहे, एक गुड न्यूज आहे की हे फिक्स करता येतं खूप सोप्या पद्धतीने. छोटे छोटे चेंजेस लीड्स यू टू बिग इम्पॅक्ट. खूप मोठा इम्पॅक्ट छोट्या छोट्या बदलांनी होतं. सो सर्वात पहिली चूक, वीक कम्युनिकेशन. तुमचं बोलणं क्लिअर आणि स्पष्ट नाही. तुम्ही बोलता पण आवाज फार बारीक आहे, आवाजात कधी ताकद जाणवत नाही, ज्याला आपण म्हणतो ना लो व्हॉइस असतो, वाक्य अपूर्ण असतात, शब्द अस्पष्ट असतात किंवा वाक्य आपण व्यवस्थित वाक्य मांडत नाही. मे बी, आय थिंक असं आपण जास्ती वापरतो. म्हणजे ऑफकोर्स तुम्ही ऑफिस सेटअप मध्ये असेल तर आपण इंग्रजीमध्ये बरेचदा बोलतो, पण एरवी सुद्धा जेव्हा आपण कार्यालयात ऑफिसमध्ये असतो तेव्हा जर तर, होऊ शकतं, मला असं थोडंसं वाटतं, असं जे आपण वापरतो ना, हे जे शब्द वापरतो त्याच्यामधनं समोरच्याला असा सिग्नल जातो की आपणच शुअर नाही आहोत, आपणच क्लिअर नाही आहोत की आपल्याला काय बोलायचंय. हे समोरच्याला काय सिग्नल जातो की शी इज नॉट शुअर, शी इज नॉट कॉन्फिडंट, तिला आत्मविश्वासच नाहीये, ती तिचं काय बोलते तिचं तिलाच कळत नाही. मग यासाठी काय करायचं, तर सर्वात पहिले कॉन्फिडन्स टिप, स्लो बोलणं सुरू करा. सुरुवातीला ना मैत्रिणींनो, माझ्याकडनं पण असंच व्हायचं की मी खूप फास्ट बोलायचे, अस्पष्ट बोलायचे, वाक्य मिक्स होऊन जायचं, शब्द क्लॅश व्हायचे, या सगळ्या गोष्टी होतात. माझे पहिलेचे व्हिडिओज बघाल तर त्याच्यात आणि आत्तामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, कारण प्रॅक्टिस केल्यामुळेच आपण ह्या गोष्टी सुधारू शकतो. सो असं काही नाही आहे की आपल्याला काही येणारच नाही किंवा जमणारच नाही. प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिस लागते, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि मग सुधारणा होते. हळूहळू बोलायची सुरुवात करा, पूर्ण वाक्य वापरा, फिलर वर्ड्स कमी करा. जसं असं बरेचदा होतं, अजून सुद्धा माझ्या व्हिडिओज मध्ये होतं, पण मी दिवसभर असं प्रॅक्टिस करते. संध्याकाळी जर का माझं शूट असेल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी असेल तर मी ते शब्दांचं काय आपण बोलायचंय असं येत नाही ना, त्याच्याऐवजी आपण पॉज घेतोय ना, ह्याच्यावर मी काम करत असते. सो त्याच्यामुळे तो सराव आहे तो दिसतो. सो हळूहळू हे प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आता समजा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता आहात तर इंग्लिशमध्ये काही शब्द किंवा काही वाक्य आपण असे बोलू शकतो, आय बिलीव्ह, माय पॉइंट इज, किंवा कोणी तुम्हाला मध्येच इंटरप्ट केलं, जे बरेचदा होतं. मला माहित नाही लोक हे का करतात, पण हे इतकं वाईट दिसतं आणि मग त्यावेळेस आपला मुद्दा तसाच अर्धवट राहतो. अगदी घरगुती बोलण्यामध्ये सुद्धा पटकन आपण ना एखादं गोष्ट बोलत असू तर पटकन विषय बदलला जातो. 1 मिनिट थांबा, माझं पूर्ण व्हायचंय, लेट मी कम्प्लीट, हे असं बोललं तर समोरचा सतर्क होतो आणि आपल्याला आपला मुद्दा स्पष्टपणे मांडता येतो. आता फिलर वर्ड्स म्हणजे काय, मी तो शब्द वापरला पण माझ्या लक्षात आलं, अरे फिलर्स बद्दल तुम्हाला थोडंसं सांगूया. जे शब्द आपण हॅबिट म्हणून, सवय म्हणून विचार करताना गॅप भरायला वापरतो त्याला आपण फिलर्स म्हणतो. असं जे मध्ये मध्ये गॅप येते ना, जेव्हा आपल्याला शब्द सुचत नाही तेव्हा आपण असं जे करत राहतो त्याला आपण फिलर्स म्हणतो. पण त्याच्यामुळे अनसर्टॅनिटी, नर्वसनेस, लॅक ऑफ क्लॅरिटी असं दर्शवलं जातं. काय असतं माहितीये का, लोक पटकन आपल्याला जज करतात. सो हळूहळू प्रॅक्टिस करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी सुधारायच्या. कॉमन फिलर्स कसे आहेत, मराठी काही फिलर्स म्हणजे काय म्हणताय,
तर हे असं आपण बरेचदा जास्ती वापरतो, ओव्हर यूज करतो. काहीतरी, मला वाटतं, हे सगळ्या प्रकारचे शब्द आपण सातत्याने बोलत राहतो. आता इंग्लिशमध्ये किंवा इंग्रजीमध्ये काही फिलर्स लोक वापरतात, लाईक यू नो, ॲक्च्युली, बेसिकली, आय थिंक, काइंड ऑफ, सॉर्ट ऑफ, सो हे अशा प्रकारचे सगळे आपण फिलर्स वापरत असतो. आपल्याला त्याच्याबद्दल कळत सुद्धा नाही, पण आपण मधुरा जीवावर जेव्हा आहोत तेव्हा आपलं कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी, इम्पॅक्ट, प्रेझेन्स हे खूप छान झालं पाहिजे. त्यासाठी मी हे छोटे छोटे व्हिडिओज बनवत असते. एक्झाम्पल देते, आता उदाहरण देते. आता बघा, विथ फिलर वर्ड्स म्हणजे काय? आत्मविश्वास कमी. म्हणजे मला वाटतं की लाईक आपण कदाचित ही आयडिया ट्राय करू शकतो. हे वाक्यामध्ये किती फिलर झाले बघा. आता ह्याच्यातनं काय मेसेज जातो की तुम्ही अनश्युअर आहात, तुम्ही गोंधळलेले आहात, कन्फ्युज्ड आहात. ओके, आता आपण एक उदाहरण बघूया की जेव्हा आपण फिलर्स वापरत नाही, विदाउट फिलर्स जेव्हा आपण एखादं वाक्य बोलतो तर आपला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा हाय वाटतो. माझं क्लिअर सजेशन आहे. जेव्हा आपण फिलर वापरत नाही तेव्हा आपला कॉन्फिडन्स हाय वाटतो. माझं क्लिअर सजेशन आहे, आपण ही आयडिया ट्राय करू शकतो. मेसेज काय आहे? क्लॅरिटी प्लस अथॉरिटी. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात येते की तुमची बॉडी लँग्वेज. तुमचे शरीर तुमच्यापेक्षा जास्ती बोलतं. आता बघा, तुम्ही काही नोटीस केलंय का? काही स्त्रिया काही बोलत नाहीत, पण त्यांचा प्रेझेन्सच इतका स्ट्रॉंग असतो, पॉवरफुल असतो की लोक ऑटोमॅटिकली त्यांना रिस्पेक्ट द्यायला लागतात. कारण त्यांची बॉडी लँग्वेज बोलते, त्यांची देहबोली बोलते. एखादी स्त्री बोर्डरूममध्ये आली किंवा एखाद्या मीटिंगमध्ये आली किंवा एखाद्या समारंभात आले तर तिला बघून लोक एकदम असे हे होतात की अरे बापरे, कोणतरी आहे का? तर त्या बॉडी लँग्वेजमधनं तेवढी अथॉरिटी दिसून येते, तेवढा कॉन्फिडन्स दिसून येतो. सो आपण स्वतःला कसं कॅरी करायचं हे फार महत्वाचं आहे. काही साध्या गोष्टी आहेत, काही चुका आहेत ज्या आपण करतो. कधी कधी आपण उगाच स्माइल करतो. अति स्माइल करणं पण गरजेचं नसतं. किंवा नर्वस पद्धतीने हसतो किंवा ऑकवर्ड पद्धतीने हसतो. आपण आय कॉन्टॅक्ट करत नाही. दुपट्टा किंवा केस सतत ऍडजस्ट करत राहतो. तुम्ही बघितलं असाल ना, असं सारखं करत राहतात. किंवा मग दुपट्टा असा करायचा. तर ह्याच्यामुळे ना तुमचा बॉडी लँग्वेज अजिबात चांगली दिसत नाही. किंवा हँड्स क्रॉस करून किंवा हात असे क्रॉस करून बसणं, कंटिन्युअस असंच बसले राहतात काही लोक. तर हे क्लोज्ड पॉस्चर दाखवतं. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळायच्या असतात. मग या सगळ्या गोष्टी काय दाखवतात की तुम्ही अनश्युअर आहात, तुमचा आत्मविश्वास कमी आहे किंवा तुम्ही प्लीज एक्सेप्ट मी, अशा पद्धतीने मेसेज जातो. आता पॉवरफुल बॉडी लँग्वेज शिफ्ट काय आहे? तर आय कॉन्टॅक्ट. रिस्पेक्ट कमांड करणं ही एक स्किल आहे. बोलताना 2-3 सेकंड आय कॉन्टॅक्ट होल्ड करा. लुक डाऊन करू नका. एकदम इमिजिएटली आपण एखाद्याशी बोलता बोलता खालती बघतो, तर तसं अजिबात करायचं नाही. सतत बघत पण राहायचं नाही, नाहीतर त्याला स्टेअरिंग म्हणतात. सो आय कॉन्टॅक्ट असणं, हॅलो म्हणणं किंवा नमस्कार म्हणणं हे खूप महत्वाचं आहे. पॉस्चर कसं असायला पाहिजे? सायलेंट पण कॉन्फिडंट, आत्मविश्वासपूर्ण. खांदे स्ट्रेट असायला पाहिजे, पाठ सरळ असायला पाहिजे, बॅक स्ट्रेट, चिन स्लाइटली अप, खूप अप पण नको, नाही तर उर्मटपणा वाटतो. जस्ट माहिती असावं. हँड मुवमेंट स्लो, इंटेन्शनल जेस्चर्स. हात असतात ना ते कधी असे लपवायचे नसतात. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतात की मी हातवारे करते. हातवारे करणं ही एक स्किल आहे, हे एक बॉडी लँग्वेजचा पार्ट आहे. आणि बरेच वर्ष मी ऑन स्टेज होते, नॉट इन फ्रंट ऑफ कॅमेरा बट ॲक्च्युअली इन फ्रंट ऑफ दी ऑडियन्स. सो त्याच्यामुळे मला ती ऑटोमॅटिकली सवय लागलेली आहे. सो काही गोल्डन रूल आहे. डोंट श्रिंक टू फिट इन, एक्सपांड टू बी सीन. आता अप्रुव्हल सीकिंग ही एक खूप वाईट गोष्ट आपल्यामध्ये असते. लोकांनी आपल्याला सहमती द्यावी ह्यासाठी आपण खूप धडपड करत असतो. तुम्ही व्हॅलिडेशन मागता म्हणून व्हॅल्यू कमी होते.
लोकांनी का बरं आपल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे? त्यांनी आपल्याला चांगलं म्हटलं तरच आपल्याला वाटतं की अरे आपण चांगलं आहोत. आपल्याला आपली खरी किंमत कळली पाहिजे, ओळखता आली पाहिजे. आपली व्हॅल्यू आपल्यापाशी असते. लोक तुम्हाला व्हॅल्यू देतील नाही देतील हा विषयच वेगळा आहे. म्हणून मी स्त्रियांना सांगत असते की स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी स्वतःवर काम करा, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा, सेल्फ इम्प्रूव्हमेंट करा, स्वतःला अपग्रेड करा. आणि थोडंसं आपला कंडिशनिंग पण कसं झालंय माहिती का, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं चांगलं वाग, सगळ्यांना खुश ठेव, जास्त बोलू नको. आणि हळूहळू आपणच हे आपली जी मतं आहेत ना ती दाबायला लागतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की आता कोणीतरी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. अप्रुव्हल सिकिंग ऑटोमॅटिकली नेचर होऊन जातं आणि आपल्याला ते कळत पण नाही. मी बरोबर बोलतेय ना, तुम्हाला ओके वाटतंय ना, बोलल्यानंतर लगेच आपण स्पष्टीकरण देत बसतो. डिसिजन किंवा निर्णय घेऊनही आपण गिल्ट फ्री राहू शकत नाही. तुम्ही बोलता पण लगेच सॉफ्टन करता. मग आता खरं काय असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला दडपण येतं. लोक कॉन्फिडेंट लोकांना क्वेश्चन करत नाही. असं का हे म्हणतच नाही, कारण तुमचा कॉन्फिडन्सच असा असतो की लोकांना वाटतं अरे बापरे बरोबर बोलते, उगाच विचारायला नको. सो कॉन्फिडन्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे. लोक अनसर्टन लोकांना इग्नोर करतात. जी लोक स्वतःवर विश्वास ठेवत नाही, जी स्वतःबद्दल क्लिअर नाही आहेत, त्यांच्यावर लोक विश्वास तर ठेवतच नाही पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पॉवर शिफ्ट काय आहे हे फार महत्वाचं आहे. बोलून थांबा, सायलेन्स टॉलरेट करा. थोडंसं आपण थांबलं पाहिजे. ओव्हर स्माइलिंग थांबवा. प्रत्येक गोष्टीला स्पष्टीकरण देणं थांबवा. रिप्लेस दिस विथ दिस लाईन, दिस इज व्हॉट वर्क्स फॉर मी, आय एम कम्फर्टेबल विथ दिस डिसिजन. मला हे करणं योग्य वाटतं. माझं हे असं स्पष्ट मत आहे की मला हे केलं तर असं वाटतं की हे बरोबर होईल. लेट्स गो विथ दिस. सो स्ट्रॉंग आय कॉन्टॅक्ट ठेवून हे आपण बोललं पाहिजे. मी इंग्लिशचे काही सेंटेन्सेस यासाठी वापरते कारण बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी वर्किंग लेडीज आहेत ज्या मीटिंग्स अटेंड करतात, प्रेझेंटेशन्स देतात, पब्लिक स्पीकिंगमध्ये आहेत. सो त्यांच्यासाठी हे काही वाक्य मी इंग्लिशमध्ये घेतलेली आहेत. ओके, सो अप्रुव्हल मागणं थांबवलं की रिस्पेक्ट मिळायला सुरुवात होते. फार महत्वाची गोष्ट आहे. अजिबात अप्रुव्हलसाठी थांबायचं नाही. ऑटोमॅटिकली रिस्पेक्ट तुमच्या मागे येईल. ऑटोमॅटिकली लोक तुम्हाला आदर द्यायला लागतील. आता कॉन्फिडन्स वाढवण्यामध्ये फार महत्वाचा रोल आहे ड्रेसिंग आणि ग्रूमिंगचा. ह्याच्यावर मी सातत्याने बोलते आणि स्त्रियांना ओरडत पण असते. तुमचा लुक तुमचा कॉन्फिडन्स ॲम्प्लिफाय करतो. तुम्ही कसे कपडे घातले आहात, तुम्ही व्यवस्थित स्वतःला ग्रूम केलं आहे की नाही, हे खूप महत्वाचं आहे. क्लोथ्स गिव्ह यू कॉन्फिडन्स, लुक गुड टू फील गुड, हे माझं अगदी आवडतं वाक्य आहे. कॉन्फिडन्स फक्त बोलण्यात नाही तर तो दिसायला हवा. आणि त्यात ड्रेसिंग आणि ग्रूमिंग खूप मोठा रोल प्ले करतात असं मला वाटतं. आता काही कॉमन चुका आपल्याकडे असतात ना, आपण सगळीकडे खूप कॅज्युअल लुकनी जातो, ढगळे कपडे घालतो, केस आपले नीट व्यवस्थित नसतात, अपिअरन्स आपला खूप डल, मळकट, कळकट्ट असतो. काय फरक पडतो? असा आपला ॲटिट्यूड असतो. फरक पडतो, खूप पडतो. म्हणून मी स्त्रियांना सांगत असते की स्वतःची काळजी घ्या. बरेच असे प्रोडक्ट्स आहेत की ज्यांनी तुम्ही स्वतःला छान प्रेझेंटेबल ठेवू शकता. ह्याच्यावर मी अनेक व्हिडिओ केलेले आहेत. आजकाल हेअर सेटिंगसाठी तुम्हाला पार्लरला पण जायची गरज नसते. घरातच एवढे सारे अप्लायन्सेस असतात की तुम्ही त्याच्याने आरामात तुमचे केस सेट करू शकता. केसांमुळे एक छान लुक तुमच्या पर्सनॅलिटीला येतो. आता कॉन्फिडेंट दिसण्यासाठी काही ड्रेसिंग टिप्स. फिट, फॅशन. परफेक्ट फिट इज इक्वल टू इन्स्टंट कॉन्फिडन्स. म्हणजे कसं की फॅशनपेक्षा ना फिट तुमचं चांगलं असायला पाहिजे. खूप डगळे जर का कपडे घातले, लूज कपडे घातले तर त्याचा तुमचा लुक चांगला दिसत नाही. आजकाल ना ओव्हरसाइज कपडे लोक घालतात, पण मला असं वाटतं जेव्हा तुम्ही प्रोफेशनल सेटअपमध्ये असता तेव्हा परफेक्ट फिटचे कपडे घालायला हवे. क्लीन स्ट्रक्चर्ड लुक. व्यवस्थित इस्त्री केलेले कपडे, केस, हेअरस्टाईल छान असायला पाहिजे. तुमची एक सिग्नेचर स्टाईल बिल्ड करा. सिम्पल बट क्लासिक.
डझंट नीड टू बी एक्सपेन्सिव्ह. खूप महागडं काही करायची गरज नाहीये. तुमचा एक लुक किंवा तुमची एक ड्रेसिंग सिग्नेचर स्टाईल असायला पाहिजे. आता मी युट्यूबवर डे 1 पासून मला असं वाटतं की मी साड्याच नेसलेल्या आहेत. सो ही माझी एक सिग्नेचर स्टाईल झाली. मी माझ्या कॉर्पोरेट सेशन्समध्ये साड्याच नेसून जात असते आणि मी घरी सुद्धा बरेचदा साड्यांचा वापर करते. सो ही माझी एक सिग्नेचर ड्रेसिंग स्टाईल आहे. सो प्रत्येकाने आपली ती स्टाईल ओळखून त्याप्रमाणे स्वतःला प्रस्तुत करायचं असतं. मिनिमल ग्रूमिंग इज इक्वल टू मॅक्झिमम इम्पॅक्ट. स्वच्छ चेहरा, क्लीन स्किन, हलकासा मेकअप, गुड पॉश्चर आणि नेटनेटके स्वच्छता हे खरं फार महत्त्वाचं आहे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. आता खरी गोष्ट काय माहिती का, जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटतं ना, तेव्हा तुमची बॉडी लँग्वेज आपोआप बदलते. आता डेली कॉन्फिडन्स बिल्डिंग सिस्टीम म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्टी ज्यांनी रोजच्या रोज दैनंदिन ह्याच्यात तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. एका दिवसात कॉन्फिडंट होणार नाही. तुम्हाला तो हळूहळू रोज प्रॅक्टिस करून सगळ्या या पहलूंवर जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तो कॉन्फिडन्स तुमचा वाढेल. मिरर प्रॅक्टिस ह्याच्याबद्दल मी पहिले सुद्धा सांगितलं आहे. 2 मिनिट्स रोज डेली मिरर प्रॅक्टिस करा. स्वतःकडे बघून बोला. स्वतःला ऑब्झर्व करा. अरे माझी आज केस कशी आहेत, माझी त्वचा चांगली दिसते का, मी व्यवस्थित स्माइल करताना कशी दिसते, माझा आय कॉन्टॅक्ट कसा आहे, मी जेव्हा बोलते तेव्हा मी कशी दिसते. हे जेव्हा तुम्ही स्वतः बघाल तेव्हाच तर तुम्हाला त्यात सुधारणा करता येईल. आपण स्वतःकडे बघतच नाही, त्याच्यामुळे सुधारणा करण्याचा प्रश्न येत नाही. सो मिरर प्रॅक्टिस रोज केली पाहिजे. एक चांगली बोल्ड ऍक्शन रोज करायची. म्हणजे काय, स्त्रियांच्या बाबतीत नाही म्हणायला शिका. मीटिंग मध्ये एक पॉइंट तरी बोला. कितीदा तरी मीटिंग मध्ये, आपल्या कार्यालयामध्ये आपल्याकडे छान छान आयडियाज असतात, पण आपण म्हणतो जाऊ दे, तो बोलतोय ना, माझं काम झालं. असं नाही. आपण आपले मुद्दे छानपैकी मांडताच आपल्याला आले पाहिजे. त्यातनं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आता सेल्फ टॉक जो असतो ते अपग्रेड करा. आता सेल्फ टॉक म्हणजे काय, अरे बाप रे, कितीतरी हजारो पटीने आपल्याकडे दिवसभर आपले विचार चालू असतात. असं झालं तर, तसं झालं तर, मी हे नाही करू शकत, मी शिकते पण काय माहिती इम्प्रूव्हमेंट होईल का. सो या सगळ्या नकारात्मक गोष्टी असतात ना, तर त्या कमी करायच्या सेल्फ टॉक मध्ये आणि सकारात्मक गोष्टी स्वतःला सांगायच्या. हो, मी इम्प्रूव्ह करते, आज चांगली सुधारणा झाली, मी हे नक्की करू शकेल, हळूहळू त्याच्यात चांगला बदल होईल. सो सेल्फ टॉक अपग्रेड करणं हे खूप महत्वाचं आहे. आता मायक्रो कॉन्फिडन्स हॅबिट्स. आपण कसं चालतो, खूप धावपळीत धडधड लोक चालतात. आवश्यकता नाहीये. शांतपणे, व्यवस्थित, कॉन्फिडेंटली आणि ग्रेसफुली चाला. खूप मोठ्याने बोलायची गरज नाहीये. स्लो बोला पण व्यवस्थित बोला. पॉज बिफोर रिस्पॉन्डिंग. या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत. ह्याच्यावर जर का तुम्ही रोज काम केलं ना, तर तुम्ही एक तर दिवसभर बिझी राहाल आणि चांगला बदल तुम्हाला स्वतःमध्ये दिसेल, स्वतःच्या कॉन्फिडन्समध्ये दिसेल. आता इनर शिफ्ट म्हणजे काय बदललं पाहिजे आतून, तर पहिली गोष्ट, कॉन्फिडन्स म्हणजे सेल्फ ट्रस्ट. सेल्फ ट्रस्ट म्हणजे स्वतःला केलेलं प्रॉमिस तुम्ही पाळताय. नाही बाबा, एक दिवस मी मिरर प्रॅक्टिस केली, दुसऱ्या दिवशी मला कंटाळा आला. एक दिवस मी सेल्फ टॉक चांगलं केलं, दुसऱ्या दिवशी मी नेगेटिव्हिटी मध्ये गेली. अजिबात नाही. स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःचं प्रॉमिस जे स्वतःला केलंय ते पाळलंच पाहिजे. कॉन्फिडन्स म्हणजे परफेक्ट असणं नाही. कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःला एक्सेप्ट करणं, स्वतःसाठी उभं राहणं आणि स्वतःला दिसू देणं. You need to be seen. You need to be seen by the world and appreciated by the world. आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागतं. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करता ना, तर मी तुम्हाला खरं सांगते मैत्रिणींनो, तुमची पर्सनॅलिटी एकदम चेंज होते. जो व्यक्ती स्वतःवर काम करतो तो 4 चौघामध्ये ना उठूनच दिसतो. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं राहणं, त्याचं असणं, त्याचं दिसणं हे सगळं आगळं वेगळं दिसतं. तुम्हाला जर का पॉवरफुल पर्सनॅलिटी बनवायची आहे, कॉन्फिडंट दिसायचं आहे, तर या सगळ्या टिप्स फॉलो करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा, मी नक्की त्याचं उत्तर देईल. सो मंडळी, लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. टिल देन, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड अँड रिमेन कॉन्फिडंट. नमस्कार.